भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती हे गोवा मुक्ती दिन सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरणार आहे। संध्याकाळी 5:45 वाजता राष्ट्रपती गोव्यात येणार असून त्यांच्या स्वागतासाठी अवघी गोमंतक नगरी सज्ज झाली आहे। सिंधुदुर्ग लाईव्हचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांनी याचा घेतलेला हा आढावा। गोवा राज्याच्या मुक्ती संग्रामाला 60 वर्ष पूर्ण झालेले आहे। हा 60वा वर्धापन दिन गोवा राज्य, गोवा सरकार मोठ्या दिमाखात या ठिकाणी साजरा करतंय। आपण पाहू शकतो की माझ्या मागे जी भव्य स्टेज जी आहे ते त्याचं प्रवेशद्वार या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होतोय। तत्पूर्वी राष्ट्रपतींचे या ठिकाणी 5:45 वाजता आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम हुतात्मा स्मारकाला या ठिकाणी आदरांजली पुष्पांजली वाहण्यात येणार आहे। त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थित संपूर्ण वर्षभर जो हा शताब्दी सोहळा चालणार आहे, गोवा मुक्ती दिन सोहळा चालणार आहे, या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे। या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार आयुष मंत्री श्रीपाद नाईक, त्याचबरोबर संपूर्ण गोव्याचं राज्य मंत्रिमंडळ आणि ज्यांनी या गोवा मुक्ती लढ्याला योगदान दिलेलं आहे, तर हे सर्व मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। अगदी काही मोजके तासच या कार्यक्रमाला राहिलेले असल्याने संपूर्ण गोमांतकियांत सुद्धा मोठी उत्कंठा आहे। निश्चित हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे। त्यामुळे गोवा राज्याने संपूर्ण देशभरात या कार्यक्रमाची जे एक आकर्षण निर्माण केलेलं आहे, निश्चित अशाच प्रकारचा हा कार्यक्रम सायंकाळी रंगणार आहे। सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामन साबाजी परबसह संदीप देसाई, पणजी, गोवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।